नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी जी की प्रश्नपत्रिका आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेचा भाग हा बघा जी की 2 आहे। जर मागला समजा तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग 1 हे ठिकाणी पाहिले नसेल मित्रांनो बघा, अवश्य पाहून घ्या। त्याची लिंक बघा जी की मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलो आहे। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। आणि मित्रांनो बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा जी की आपण पोलीस पाटील भरती 2026चा एक महत्त्वाचा बघा जी की ग्रुप या ठिकाणी बघा जी की तयार केलेला आहे। बघा मित्रांनो, ग्रुपची लिंक बघा जी की बायोमध्ये मी तुम्हाला देऊन टाकलो, ते बघा ग्रुप देखील बघा मित्रांनो, जे काही ग्रुप आहे तुम्ही अवश्य ठिकाणी जॉईन पण करून घ्या। ओके, त्यावर बघा तुम्हाला बघा जी की महत्त्वाचे अपडेट आहे बघा जी की PYQ प्रश्नांचा मी तुम्हाला रोज ठिकाणी देणार आहोत, म्हणून लगेच आपला मित्रांनो तो ग्रुप जो आहे तुम्ही जॉईन करून घ्या। ओके, प्रश्न पहिला काय म्हणतो, रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली? मित्रांनो बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग हा जो मित्रांनो बघा जिल्हा आहे, या जिल्ह्याची निर्मिती ही बघा जी की क्रमांक 1 मे 1981 रोजी मित्रांनो या ठिकाणी करण्यात आली होती। ओके, तर बघा जी की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, रत्नागिरी जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, रत्नागिरी या जिल्ह्याला मित्रांनो बघा जी की 237 इतका बघा जी की मित्रांनो किलोमीटरचा बघा जी की समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा जर कोणत्या जिल्ह्याला लाभलेला असेल तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे बघा जी की 237 किलोमीटर। ओके, लक्षात ठेवा। पुढे, आता कोकण प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो म्हणजे मित्रांनो बघा जो काही बघा कोकण प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा हा बघा जी की रत्नागिरी आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग नाही बघा या ठिकाणी। तर मित्रांनो बघा जी की आपला रत्नागिरी हा जिल्हा आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो बघा, थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, रत्नागिरी टाकायच्या ठिकाणी बघा जी की सिंधुदुर्ग रिपीट या ठिकाणी पडलेलं आहे, म्हणून थोडंसं माफी असू द्या। परंतु मित्रांनो बघा, या आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की रत्नागिरी या ठिकाणी असणार आहे। ओके, तर लक्षात ठेवून घ्या। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिसरा जिल्हा कोणता आहे? ओके, तर बघा मित्रांनो बघा, क्षेत्रफळानुसार आपल्या महाराष्ट्रामधला सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर तो म्हणजे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो, सोलापूर हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे। ओके, जर पहिला विचारलं तर ती आहे बघा जी की अहमदनगर मित्रांनो किंवा अहिल्यानगर, म्हणून दुसरा आहे बघा जी की पुणे, आणि तिसरा सोलापूर। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, आता महाराष्ट्रातील सर्वात लहान शिखर हनुमान शिखरची उंची किती आहे? मित्रांनो बघा, महाराष्ट्रातलं बघा जी की आपल्या सर्वात लहान शिखर जी की हनुमान शिखर आहे बघा जी की मित्रांनो धुळे या जिल्ह्यामध्ये आहे, आणि या शिखराची उंची किती आहे? तर ती म्हणजे 1063 मीटर इतकी आहे। ओके, 1063 मीटर बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। पुढे, पुढीलपैकी कोणता जिल्हा गोदावरी नदीच्या खोऱ्यातील जिल्हा नाही? ओके, तर बघा मित्रांनो, जालना, बुलढाणा, लातूर की नांदेड यापैकी मित्रांनो बघा बुलढाणा हा जो जिल्हा आहे मित्रांनो हा बघा जी की गोदावरी या नदीच्या खोऱ्यातला जिल्हा नाही, म्हणजे बघा जी की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा क्रमांक ब बुलढाणा या ठिकाणी होणार आहे। पुढे, आता महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जी की एकूण नर्मदा नदीची जी लांबी आहे मित्रांनो ती बघा जी की क्रमांक 54 किलोमीटर इतकी आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढे, पुढीलपैकी कोणती नदी नर्मदा नदीची उपनदी नाही? तर मित्रांनो बघा, यापैकी कोणती नदी ही नर्मदा नदीची उपनदी नाही? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ड गिरणा। गिरणा ही जी मित्रांनो नदी आहे बघा ही नर्मदा नदीची उपनदी नाही। ओके, जर हिला सोडलं तवा, उदयी व मोक्षगंगा मित्रांनो बघा याची तिन्ही जी गंगा आहेत मित्रांनो बघा, या बघा जी की नद्या नर्मदा नदीच्या मित्रांनो उपनद्या आहेत, आणि गिरणा ही बघा जी की आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर मित्रांनो बघा जी की नर्मदा ही नदीची उपनदी नाही। ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा, या प्रकारचे देखील तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नसंच बघा जी की परीक्षेमध्ये पाहायला मिळतात। ओके, म्हणून बघा असेच प्रश्नसंच मित्रांनो करून घ्या, म्हणजे 100% बघा जी की रिझल्ट मित्रांनो तुमच्या ठिकाणी येऊन जाईल। ओके, तर लक्षात असू द्या। आता 9वा, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? मित्रांनो बघा, हा जो मित्रांनो बघा सत्याग्रह आहे बघा जी की क्रमांक बघा जी की 20 मार्च 1927 मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, तर बघा, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर बघा जी की मित्रांनो तारीख सगत बघा जी की क्रमांक 20 मार्च 1927 रोजी मित्रांनो बघा जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह या ठिकाणी बघा मित्रांनो केला होता। ओके,
लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रामधला आपल्या सर्वात पूर्वेकडचा तालुका यापैकी कोणता आहे? तर तो म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब, भामरागड बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे आता आता बघा मित्रांनो, रत्नागिरी पोलीस पाटलाचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5,000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74149390 त्या क्रमांकावर फक्त मित्रांनो 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट बघायची की या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकायचे आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो बघा महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या बघायची की बघा व्हॉट्सअप ग्रुपवर 1 मिनिटाच्या आत अवेलेबल करून देणार आहोत. ओके, म्हणून लगेच खरेदी करा मित्रांनो. बघा या आपल्या महाठोकळाच्या मार्फत बघा मागं जे हिंगोली आणि बघा बीड मित्रांनो बघा बीडची पोलीस पाटलाची एक्झाम झाली मित्रांनो, त्यामध्ये जवळपास खूप सारे विद्यार्थी बघा मित्रांनो जी की आपले लागलेली आहेत. आणि जर तुम्हाला एव्हिडन्सच पाहिजे असेल तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलला भेट देऊन बघा मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये जे बघा पहिलं होमच्या बाजूला व्हिडिओच्या बाजूला शॉर्टच्या बाजूला मित्रांनो बघा जी की प्लेलिस्ट आणि प्लेलिस्टच्या बाजूला पोस्टचं ऑप्शन असतं मित्रांनो. बघा त्या पोस्टवर जा आणि पोस्ट मित्रांनो पाहून घ्या बघा जी की आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघा जी की आपल्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी बघा जी की अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे. बघा जी की मित्रांनो त्यांना शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत. ओके, अवश्य बघून घ्या ते देखील. आणि मित्रांनो रिझल्ट पाहूनच बघा आपला महाठोकळा तुम्ही की बाय देखील करू शकता. ओके, म्हणून लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केलं तर त्यांच्यासारखंच मित्रांनो बघा तुमचं देखील बघा जी की 100% मित्रांनो रिझल्ट फक्त आणि फक्त आपल्या या महाठोकळ्याच्या मार्फत येऊन जाईल. ओके, जर तुम्ही 150 रुपयात आपला महाठोकळा बाय केला तर तुम्हाला ऑर्डरचं कुठलंही बघा 1000, 900, 1200 रुपयाची कोणतीही बॅच लावायची किंवा कोणत्याही बाजारातलं बुक खरेदी करायची गरज भासणार नाही. म्हणून वेळ लावू नका. 150 रुपये सध्याच्या घडीचा विचार केला तर खूपच कमी रक्कम आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करा आणि आत्ताच्या आता मित्रांनो बघा तुमच्या अभ्यासाला बघायची की एक नवीन दिशा द्या, एक नवीन जोर द्या. ओके, पुढचा प्रश्न आता 11वा. दिनार हे चलन कोणत्या देशाचे आहे? तर मित्रांनो दिनार हे जे बघा चलन आहे हे बघा जी की क्रमांक अ कुवेत या देशाचं आहे. ओके, पुढे महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष कोणत्या दिवशी संपन्न होते? आता बघा मित्रांनो महसूल वर्ष कोणत्या दिवशी सुरू होतं या प्रकारचा तर प्रश्न आतापर्यंत आपण खूप वेळा पाहिला, परंतु कोणत्या दिवशी संपन्न होतं हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो बघा महसूल वर्ष जे आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की कोणत्या दिवशी या ठिकाणी संपन्न होते? तर मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा जी की क्रमांक 31 मार्च रोजी मित्रांनो बघा जी की महसूल वर्ष या ठिकाणी संपन्न होत असतं. आणि लगेच बघा जी की मित्रांनो 1 एप्रिल रोजी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी महसूल वर्ष बघा जी की सुरू होतं. ओके, म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक 31 मार्च बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो या ठिकाणी आन्सर होणार आहे. ओके, बघा हे जे काही मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न संच या ठिकाणी देत आहे मित्रांनो बघा मागं जे काही प्रश्न बघा जी की मित्रांनो जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकाच आहेत पेपर्स आहेत त्या पेपरला मित्रांनो ॲनालिसिस करून मित्रांनो बघा आम्ही बघा जी की संपूर्ण प्रश्नसंच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत. म्हणून हे संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या. लिहून बघा मित्रांनो येणाऱ्या 24 ते 48 तास आहेत मित्रांनो बघा अवश्य बघा पाठांतर मात्र करून घ्या. ओके, कारण मित्रांनो बघा यापैकी कोणताही प्रश्नसंच तुम्हाला बघा 100% परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो. ओके, म्हणून संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र या ठिकाणी अवश्य करूनच घ्या. ओके, आता सविनय कायदेभंगास प्रारंभ कधी झाला? तर मित्रांनो 1930 बघा जी की क्रमांक क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे महाराष्ट्र राज्य प्राणी शेकरू यांचं बघा जे की मित्रांनो शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचं बघा जे की राज्य प्राणी ते म्हणजे शेकरू. शेकरूचं शास्त्रीय नाव काय? तर रॅटुफा इंडिका बघा जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. आता भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते आहे? तर मित्रांनो बघा जी की भारतातलं आपल्या पहिलं लेखकांचं गाव हे बघा जी की क्रमांक अ थानो हे आहे. पुढे मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? तर बघा जी की क्रमांक ब मित्रांनो 6 हक्कांचा ठिकाणी समावेश होतो. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करते? तर मित्रांनो बघा राज्यबाणी आणीबाणी ही जी घोषित करण्याची जी मित्रांनो शिफारस आहे ही बघा जी की राष्ट्रपतींना कोण करतो? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो राज्यपाल. बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. आता महाराष्ट्रात विधानसभा व विधान परिषदेचे एकूण किती सदस्य आहेत?
तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा जी विधानसभेचे सदस्य हे 288 व विधान परिषदेचे 78 बघा जी की मित्रांनो असे टोटल 366 म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा मित्रांनो इतके सदस्य आहेत. ओके, पुढचा प्रश्न 19वा पहा आता. गावचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा गावचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही बघा जी की क्रमांक अ मित्रांनो ग्रामसेवकावर असते. ओके, तर लक्षात असू द्या. पुढे आता 20वा प्रश्न. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली किंवा लागू झाली? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जी की आतापर्यंत एकूण 3 वेळा ही मित्रांनो बघा जी की राष्ट्रपती राजवट ही मित्रांनो बघा जी की लागू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न. माहिती अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ आपलं तमिळनाडू आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पवनार येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केले? तर मित्रांनो बघा पवनार या ठिकाणी परमधाम हे जे मित्रांनो आश्रम आहे हे बघा जी की क्रमांक ब विनोबा भावे यांनी मित्रांनो स्थापन केलेलं होतं. पुढचा प्रश्न. आता गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो गुलामगिरी हे जे पुस्तक आहे हे बघा जे की क्रमांक बघा जे मित्रांनो क महात्मा फुले बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुढे 24वा चिपको चळवळ कशाशी संबंधित होती? तर मित्रांनो चिपको चळवळ ही बघा जी की क्रमांक ड वृक्षतोडाशी संबंधित होती. ओके, आणि शेवटचा प्रश्न. चाफेकर बंधूंनी पुढीलपैकी कोणाची हत्या केली? तर मित्रांनो बघा चाफेकर बंधूंनी बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी ग्रँडची मित्रांनो या ठिकाणी हत्या केलेली होती. ओके, तर लक्षात असू द्या. तर मित्रांनो बघा हे होते बघा जी की आपले रत्नागिरी पोलीस पाटील भरती 2026साठीचे मित्रांनो IMP बघा जी की प्रिव्हियस इयर्स मित्रांनो क्वेश्चन्स म्हणजे PYQ. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे शेअर करून टाका. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.